गुड इव्हिनिंग स्टुडंट. क्लास टीवाय बीकॉम, एमकॉम, डीटीएल, एमबीए, बीबीए या सर्व स्टुडंटला टॅक्सेशनच्या पेपरच्या अंडर म्हणजे टॅक्सेशन सब्जेक्टच्या अंडर इन्कम फ्रॉम बिझनेसचा टॉपिक येतो. तर आज आपण निराली पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मध्ये 4 नंबरचा प्रॉब्लेम पाहतोय इन्कम फ्रॉम बिझनेसचा. यामध्ये काही आयटम असे आहेत की जे नवीन आलेले आहेत. बघा, फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ मिस्टर पाठक पुणे फॉर फायनान्शियल इयर 2021-22. इथे आपण करेक्शन करून किंवा चेंज करून ज्याला म्हणूया तर आपण करंट इयर घेतलेले 2022-23 आणि जे असेसमेंट इयर आहे ते आहे 2023-24. तर नेट प्रॉफिट पासून आपण सुरुवात करणार आहोत. नेट प्रॉफिट आहे 1,46,000. तर आपण स्टेटमेंट ड्रॉ करूया. वरती नाव द्या कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ मिस्टर पाठक, असेसमेंट इयर 2023-24. Net profit as per profit and loss account 1,46,000. Add inadmissible expenses किंवा disallowed expenses. तुम्हाला disallowed expenses जास्त सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही disallowed expenses असंही लिहू शकता. Debited to profit and loss account. तर आपण डेबिट साइड चेक करूया. बघा, डेबिट साइडला इथे आरडीडी आहे. कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन किंवा रिझर्व हा बिझनेसचा एक्सपेन्सेस म्हणून घेतला जात नाही, ती तरतूद असते. त्यामुळे आपण आरडीडी घेणार आहोत. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ आणि कॉन्ट्रीब्युशन टू पीपीएफ आहे. आरपीएफ म्हणजे रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, जो नियमात्मक भविष्य निर्वाह निधी असतो की ज्यामध्ये कंपनीला पण शेअर द्यावा लागतो किंवा मालकाला एम्प्लॉयरला पण शेअर द्यावा लागतो आणि एम्प्लॉईचा पण शेअर असतो. तर त्यामुळे हा बिझनेसचाच आहे. परंतु कॉन्ट्रीब्युशन टू पीपीएफ, पीपीएफ मीन्स पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, तर हा पर्सनली आहे. पर्सनली म्हणजे काय, जर एखाद्या इंडिव्हिज्युअलला वाटलं की आपल्याला सेव्हिंग करायची आहे तर ते पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये करू शकतात. म्हणजे तो इंडिव्हिज्युअल आहे, त्यामध्ये बिझनेसमॅनचा शेअर हा नसतो. तर त्यामुळे पीपीएफ जे आहे तर ते काय पर्सनल आहे. त्यामुळे आपण हे ऍड करणार आहोत. म्हणजे आरडीडी ऍड करणार आहोत, त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू पीपीएफ ऍड करणार आहोत, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, असे 3 आयटम जे आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून घेणार आहोत. आणि त्यानंतर ऍडजस्टमेंट पैकी बघा, डेप्रिसिएशन अलाउएबल आहे 18,000, पण इथे प्रॉब्लेम मध्ये किती दिलेलं आहे 22,000, म्हणजे 4,000 रुपये डेप्रिसिएशन एक्सेस आहे, ते आपण ऍड करणार आहोत. रेंट रेट टॅक्सेस मध्ये 8,000 रुपये प्रॉपर्टी टॅक्सचे, जे रेसिडेन्शियल हाऊस आहे त्याचा प्रॉपर्टी टॅक्स आहे, त्यामुळे 8,000 रुपये पण आपण पर्सनल आहे म्हणून ऍड करणार आहोत. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये 12,000 रुपये कॉस्ट ऑफ परमनंट साइन बोर्ड आहे. तर हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे 12,000 रुपये, त्यामुळे आपण तो पण ऍड करणार आहोत. आणि क्रेडिट साइडचा जो संडर रिसिप्ट आहे त्यामध्ये 4,000 रुपये रिकव्हरी आहे पर्सनल लोनची आणि जे फ्रेंडला दिलेलं होतं, आणि 200 रुपये त्यावरचं व्याज आहे. तर त्यामुळे हे पर्सनल झाले 4,200 इन्कम मधले. तर डेबिट साइडचे जे खर्च आहेत तर त्यामध्ये ऍडजस्टमेंट नंबर 1, 2 आणि 3 हे आपण ऍड करणार आहोत. तर स्टार्ट करूया. फर्स्ट आपण नेट प्रॉफिट घेतलाय 1,46,000. ऍड डिसअलाउड एक्सपेन्सेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्स्ट आरडीडी 8,000, देन कॉन्ट्रीब्युशन टू पीपीएफ 13,000, देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल 12,000. ऍडजस्टमेंट मधून एक्सेस डेप्रिसिएशन, जे पेड केले डेप्रिसिएशन ते 22,000 आहे आणि ऍक्च्युअली आयटी रूल प्रमाणे किती आहे 18,000 आहे. तर एक्सेस डेप्रिसिएशन 4,000. प्रॉपर्टी टॅक्स जो आपण पेड केलेला हाऊस वरचा ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय तो 8,000. आणि ऍडव्हर्टाइजमेंट साइन बोर्ड हा काय आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणून 12,000. आता यांची बेरीज करायची. 8,000 प्लस 13,000 प्लस 12,000 प्लस 4,000 प्लस 8,000 प्लस 12,000. तर यांची बेरीज करून आपण टोटल आउटरला घेतलेली आहे. तर यांची बेरीज करून जी आउटरची टोटल आहे ती आलेली आहे 57,000. मग 1,46,000 मध्ये आपण 57,000 ऍड करणार आहोत. ऍड करून टोटल आली 2,03,000. आता क्रेडिट साइड चेक करा. क्रेडिट साइडला संडे रिसिप्ट मधले आपण हे जे 4,200 रुपये आहेत ते घेणारच आहोत, कारण ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे तर संडे रिसिप्ट मध्ये पर्सनल लोन आहे फ्रेंडला दिलेलं आणि त्यावरचं व्याज आहे 4,000 प्लस 200 रुपये इथे सांगितलेले बघा. तर त्याप्रमाणे आपण 4,200 रुपये तर घेणार आहोत कारण की ते बिझनेसचे नाहीये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट हा पर्सनल आहे आणि गिफ्ट फ्रॉम फ्रेंड हा पण पर्सनल आहे. तर असे 3 आयटम जे आहेत ते आपण इन्कम म्हणून घेणार आहोत इनऍडमिशिबल किंवा
डिसअलाउड असं म्हणूया. डिसअलाउड इन्कम क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिसअलाउड इन्कम क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर त्यामध्ये फर्स्ट इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 35,000, देन गिफ्ट फ्रॉम फ्रेंड 2,900 अँड सन्डे रिसिप्ट 4,200. टोटल आउटर कॉलमला आलेली आहे 42,400. आता आपण 2,03,000तून 42,400 मायनस करणार आहोत. मायनस करून जे उत्तर येते ते येते आपलं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस 1,60,900. सॉरी 42,400 नाही 100 आहे. तर 42,100 आपण 2,03,000 मधून मायनस करतोय आणि उत्तर आलेलं आहे 1,60,900. हे आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. यामध्ये कॉन्ट्रीब्युशन टू पीपीएफ हा नवीन आलेला होता. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये साइन बोर्डचा कॅपिटल एक्सपेंडिचर होता, हा आयटम नवीन आलेला होता. पुन्हा एकदा हा जो प्रॉब्लेम है तो मैं हिंदी मधून एक्सप्लेन करत आहे. ये जो प्रॉब्लम है इनकम फ्रॉम बिजनेस का, इसमें कंट्रीब्यूशन टू आरपीएफ एंड कंट्रीब्यूशन टू पीपीएफ ये न्यू आए हैं. अब तक जितने प्रॉब्लम हमने लिए उसमें नहीं आए थे. तो कंट्रीब्यूशन टू आरपीएफ जो है वो एज पर रूल है, मतलब जो बिजनेसमैन का शेयर होता है या फिर एम्प्लॉयर का शेयर होता है वो आरपीएफ में होता है. लेकिन कंट्रीब्यूशन टू पीपीएफ ये पर्सनल है, मतलब डिपेंड अपॉन दैट पर्सन. सो ये जो है पीपीएफ का कंट्रीब्यूशन ये हम ऐड करने के लिए लेंगे, आरडीडी लेंगे क्योंकि वो प्रोविजन है. एंड इंटरेस्ट ऑन कैपिटल ये पर्सनल है. तो ये 3 आइटम प्रॉफिट एंड लॉस में से लेंगे. एंड एडजस्टमेंट में से फर्स्ट 3 एडजस्टमेंट, डेप्रिसिएशन अलाउेबल 18,000 है, लेकिन प्रॉफिट एंड लॉस के डेबिट साइड में हमने 22,000 राइट ऑफ किए हैं. तो जो एक्सेस डिप्रिसिएशन है वो हम ऐड करेंगे. देन रेंट एंड टैक्सेस में 8,000 प्रॉपर्टी टैक्स है, वो रेसिडेंशियल हाउस का है यानी कि पर्सनल है, तो वो हम ऐड करेंगे. एंड एडवर्टाइजमेंट में 12,000 है, कॉस्ट ऑफ परमानेंट साइन बोर्ड यानी कि एक कैपिटल एक्सपेंडिचर है, सो हम ये भी ऐड करेंगे. और क्रेडिट साइड में से सन्डे रिसिप्ट जो है वो 4,200 पर्सनल लोन दिया गया था फ्रेंड को, तो उसके 4,200 है, ये बिजनेस के नहीं है, तो वो हम लेस करने के लिए लेंगे. और क्रेडिट साइड में इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉजिट है 35,000, गिफ्ट फ्रॉम फ्रेंड है 2,900, ये भी हम लेस करेंगे. तो स्टार्ट करते हैं नेट प्रॉफिट से. फर्स्ट नेट प्रॉफिट 1,46,000, एड डिसअलाउड एक्सपेंसेस डेबिटेड टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट, उसमें है आरडीडी 8,000, देन कंट्रीब्यूशन टू पीपीएफ 13,000, इंटरेस्ट ऑन कैपिटल 12,000. ये 3 आइटम हमने प्रॉफिट एंड लॉस के डेबिट साइड में से लिए हैं. और नेक्स्ट 3 जो है वो हम एडजस्टमेंट में से लिए हैं. एक्सेस डिप्रिसिएशन 22,000 माइनस 18,400, सॉरी 4,000. देन प्रॉपर्टी टैक्स जो हाउस प्रॉपर्टी का है, जो इंक्लूड है रेंट रेट टैक्सेस में, वो है 8,000. एंड एडवर्टाइजमेंट साइन बोर्ड ये कैपिटल एक्सपेंडिचर है, इसीलिए वो 12,000. तो इन सब की टोटल आई है 57,000. नेट प्रॉफिट में ऐड करके टोटल 2,03,000. उसमें से हम डिसअलाउड इनकम जो क्रेडिट साइड को दिए गए हैं वो माइनस करेंगे, जो बिजनेस से रिलेटेड नहीं है. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉजिट 35,000, गिफ्ट फ्रॉम फ्रेंड 2,900 एंड सन्डे रिसिप्ट 4,200. ऐसे टोटल आई है 42,100. तो टैक्सेबल इनकम फ्रॉम बिजनेस आया है 1,60,900. 2,03,000 में से हम 42,100 माइनस करेंगे तो आंसर आया है 1,60,900. यहाँ पर हमारा जो प्रॉब्लम है वो कंप्लीट हुआ है इनकम फ्रॉम बिजनेस का. निराली पब्लिकेशन के टेक्स्ट बुक में से लिया गया था नंबर 4 का प्रॉब्लम. थैंक यू.